नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण बघितले आहे की आर्टिकलमध्ये आपण बघितलेलं आहे की ॲन आणि ए हे उपपद कुठे वापरायचं, कोणत्या स्वरापुढे वापरायचं. आज आपण बघणार आहोत द हे उपपद कुठे वापरायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, द हे उपपद उभारायचे नियम खालीलप्रमाणे आहेत. 1 नंबर, अमुकच किंवा तीच वस्तू अगर प्राणी सुचवायचा असेल तर द हे उपपद वापरतात. काय? द मॅन, द बुक आणि द पेन हे त्याचे एक्झाम्पल आहे. 2 नंबरचा नियम असा आहे की बोलण्यात किंवा लिखाणात त्याचा पूर्वीचा उल्लेख झाला आहे अशा संदर्भातील सामान्य नामापूर्वी हे उपपद वापरतात. म्हणजे काय? आय लाईक अ बुक, मला पुस्तक आवडते. द बुक इज रिटन बाय सोमेश्वर, सोमेश्वरनी हे पुस्तक लिहिलेले आहे. आता बघा, इथे आय लाईक अ बुक, बुकचा उल्लेख इथे झालेला आहे. तर मग तिथे द बुक हे प्रोनाउन्स और आर्टिकल्स वापरलेलं आहे, कारण की बुकचा उल्लेख हा पहिल्या वाक्यामध्ये ऑलरेडी झालेला आहे. 3 नंबरचा नियम, दिशांच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. द ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, द वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा, द नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, द साऊथ म्हणजे दक्षिण दिशा. या पद्धतीने 4 नंबरचा नियम आहे आपल्या इथे, विश्वातील अस्तित्वात असणाऱ्या एकमेव वस्तूंपूर्वी द हे उपपद वापरतात. आता तुम्ही म्हणाल एकमेव वस्तू अशी कोणती? तर त्यासाठी एक्झाम्पल बघा. द सन, सूर्य काय आहे? एकच सूर्य आहे. द मून, चंद्र काय आहे? एकच चंद्र आहे. द स्काय, द स्काय म्हणजे आकाश काय आहे? एकच आकाश आहे. आणि द अर्थ, पृथ्वी काय आहे? एकच आहे. त्यामुळे या सर्वांपुढे द वापरला जातो. 5 नंबरचा नियम असा आहे, द संख्यावाचक किंवा क्रमवाचक शब्दापूर्वी द वापरतात. बघा, संख्यावाचक म्हणजे 1, 2, 3, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द लास्ट, द फोर्थ, द फिफ्थ, द सिक्स्थ, द नेक्स्ट. या पद्धतीने. 6 नंबरचा नियम आहे, पर्वतरांगा, नद्या, सागर, ग्रंथ, पोथ्या, वाद्य यांच्या नामापूर्वी द हे आर्टिकल आपण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल काय आहे? द हिमालया, द गोदावरी, द अरेबियन सी, द रामायणा, द गोल्डन हार्प. 7 नंबरचा नियम आहे, कुळातील व्यक्तींच्या अनेकवचनी नामापूर्वी द हे उपपद वापरतात. अनेकवचनी, फॉर एक्झाम्पल द गांधीज, द गांधीज. बघा, द गांधीज, द टाटाज, द अंबानीज या नामापूर्वी काय आलेलं आहे? द. आडनाव आहे पण अनेक वचन आहे आडनावाचं, तर ते द वापरलेलं आहे. 7, एखाद्या विशेषणातील वर्ग दाखवण्यासाठी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल काय? द पुअर, द रिच, द सिक. 9 नंबरचा आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीत विशेषणापूर्वी द हे उपपद वापरतात. द टॉलेस्ट, द स्ट्रॉंगेस्ट, द मोस्ट फेमस, द मोस्ट युजफुल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण द हे आर्टिकल कुठे वापरायचे हे आपण शिकलेलो आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी एक एक्सरसाइज घेऊन आलेलो आहे. आपण आर्टिकल कसे वापरायचे याबाबत त्यामध्ये तुम्ही आर्टिकल भरायचे आहे. एक वाक्य मी सोडून दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही 4 वाक्यांची व्यवस्थित पद्धतीने एक्सरसाइजमध्ये सोडवायचं आहे. कोणते आर्टिकल कोणत्या ब्लँकमध्ये येतील हे बघायचं आहे. पहिलं आहे
अ क्रिकेट मॅच टेक प्लेस इन अ फार ऑफ कंट्री. इथं काय आलेलं आहे? अ फार. दुसरं वाक्य आहे, इट इज अ फॅन टू वॉच डॅश डॅश एंटरटेनिंग प्रोग्राम. काय येईल इथं? ते भरायचं आहे. आपण जे 2 व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहे त्यानुसार तुम्ही ब्लँक फिल करू शकता. थिंक ऑफ डॅश डॅश लॉंग लिस्ट ऑफ नेम्स. त्यानंतर डॅश डॅश काऊ इज डॅश डॅश युजफुल ॲनिमल. देन 5 डॅश डॅश सन rises in dash dash east.